अंड्याची भुर्जी तर सगळेच बनवतात, पण उकडलेलं अंडं आणि कच्चं अंडं एकत्र घालून अशी भुर्जी कधी ट्राय केली आहे का? एकदा ही पद्धत करून बघा. चव इतकी मस्त लागेल की पुन्हा नेहमीची भुर्जी करावीशी वाटणारच नाही. नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत एकदम वेगळ्या स्टाईलची अंडा भुर्जी. या रेसिपीमध्ये आपण एक उकडलेलं अंडं आणि एक कच्चं अंडं वापरणार आहेत. त्यामुळे भुर्जीचं टेक्स्चर आणि चव दोन्ही अप्रतिम येतात. गॅसवर ठेवली कढाई, तेल टाकले, जिरं टाकले, आलं लसूण मिरचीची पेस्ट, कांदा आणि याच्यामध्ये टाकलं आहे टमाटर. टमाटर टाकल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे मीठ टाकल्यामुळे काय होतं, हा मसाला लवकर शिजतो. हा मसाला आपल्याला एकदम व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे. मीठ टाकलं ना, हा मसाला व्यवस्थित असा शिजायला लागतो. त्याच्यामुळे मीठ आहे ना ह्या मसाल्यांमध्ये आधीच टाकून घ्यायचं, फक्त त्याचा अंदाज व्यवस्थित ठेवायचा. आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे ना सुके मसाले. आता सुक्या मसाल्यांमध्ये काय टाकायचं आहे, लाल मसाला, धनापूड, गरम मसाला, काळा मसाला आणि हळद. एवढेच मसाले आपल्याला याच्यामध्ये वापरायचे आहेत. आता हळद वगैरे टाकून झाल्यानंतर, मसाले टाकून झाल्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. व्यवस्थित थोडंसं वाफवून घ्यायचं आहे. आणि हे जे बॉईल अंडे घेतलेत ना मी, आता इथे मी 2 अंडे घेतलेत. आता तुम्ही जितकं बनवताय तितकाच आपल्याला हा मसाला पण बनवावा लागेल. आता मी हे अंडे ह्या प्रकाराने बारीक करून घेतलेत. बारीक करून घेतल्यानंतर अंडे मी ह्या मिश्रणामध्ये टाकणार आहे. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. जे मी अंडे टाकलेत ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आणि पहा, याच्यामध्ये एक अंडं वरून फोडून आपल्याला टाकायचं आहे. अंडं फोडून टाकल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये टाकायची आहे मस्त बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर. कोथिंबीर टाकून झाल्यानंतर हे अंडं आपल्याला आहे ना 2 मिनटं तसंच ठेवायचं आहे, लगेच मिक्स करायचं नाही. 2 मिनटांनंतर हे मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे आणि खूप हलवत राहायचं नाही आहे. फक्त एकत्र करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर पुन्हा 2 ते 3 मिनटं त्याला व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. आणि पहा, ह्या इथे मस्त अशी बॉईल अंड्याची भुर्जी मस्त तयार होऊन गेली आहे. आणि ही खायला पण खूप छान लागते. नेहमीची जी भुर्जी असते ती आपल्याला नेहमीच आवडते, त्याच्यात काही वाद नसतो. पण कधीतरी ह्या प्रकारची भुर्जी तुम्ही करून पहा. चव कशी आली आहे किंवा तुम्हाला आवडली आहे का, हे कमेंट करून सांगायला विसरू नका. आता पहा, ही भुर्जी इथे एकदम व्यवस्थित तयार झालेली आहे. किती भारी कलर आला आहे आणि किती भारी दिसते. आणि जितकी भारी ही दिसते ना, तर तितकीच भारी ही लागणार आहे. मस्त अशी भुर्जी बनवून तयार झालेली आहे. आणि ही तुम्ही पहा, भाकरीसोबत, पोळीसोबत, ब्रेडसोबत, पावसोबत कशाबरोबरही खाऊ शकतात. आता काही वेळेला काही लोक डाळ भाताबरोबर सुद्धा अंड्याची भुर्जी करतात. तुम्ही करतात का डाळ भाताबरोबर अंड्याची भुर्जी? करत असाल तर कमेंट करून नक्की सांगा. आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली आहे का? तुम्ही ट्राय करणार असाल तर एकदा नक्की ट्राय करा आणि कशी झाली आहे हे कमेंट करून सांगायला विसरू नका. आता इथे मी ही भुर्जी सर्व केली आहे मस्त असे पावाबरोबर. भुर्जी आणि पाव हे कॉम्बिनेशन सगळ्यांनाच आवडणार आहे. आणि काही लोकांना तर भुर्जी फक्त पावबरोबरच आवडते. तुम्हालाही तसंच आहे का? कमेंट करा.